और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या 51 वारसांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्तीपत्र वाटप आज महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते महापौर दालनात करण्यात आलं। यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सामान्य प्रशासन विभागाच्या सहायुक्त सुषमा मांडगे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे तसेच पालिका सदस्य वरुण पाटील, गणेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते। लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी उपस्थित लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि अधिक कार्यक्षमतेने आपले काम करण्याच्या सूचना दिल्या। नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने काम करून महानगरपालिकेची सेवा अधिक चांगल्या रीतीने करावी असं मार्गदर्शन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केलं। महापालिकेने गेल्या वर्षभरात एकूण 232 वारसांना नियुक्तीपत्र दिली असून आतापर्यंत वारसा हक्कासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी 2 वेळा मार्गदर्शनपर शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे। आज आपण जे वारस हक्क असतात त्याच्यामध्ये 51 नियुक्ती देण्याकरिता आजचा कार्यक्रम आयोजित केला होता। माननीय महापौर, माननीय उपमहापौर, इतर सर्व माननीय लोकप्रतिनिधी आणि मी आपण इथे आज जवळजवळ 51 लोकांना आज इथे महानगरपालिकामध्ये सफाई कामगार म्हणून नियुक्ती त्यांना देण्यात आलेली आहे। मागच्या 1 वर्षामध्ये आपण जवळजवळ 250 लोकांना विविध पदावर वारस हक्कामधून नोकरी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे जीएडी विभाग आहे, ॲडिशनल कमिशनर असो, जीएडीची पूर्ण टीम आहे, डेप्युटी कमिशनर आणि त्यांची खालची टीम, त्यांनी चांगला पूर्ण वर्ष काम केलेलं आहे। आता माझा एकच सुझाव हे जे नवीन नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना राहील की चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावा, जे त्यांना ड्युटीज दिली जाणार आहेत त्याच्या पालन त्यांनी वेळेवर करावा। एवढंच नाही तर काही प्रकरण खूप वर्षापासून रखडलेले होते ते पण आपण कॅम्प बेसिसवर त्यांची कागदपत्राची पूर्तता करून आपण यावर्षी निकाली काढण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळातही आपण हे सगळे प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करतोय। आज माननीय महापौर, उपमहापौर मॅडम, उपमहापौर साहेब हे उपस्थित होते, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याचा एकच उद्देश आहे की आपले जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये वाढ होईल, केडीएमसीचे जे प्रशासन आहे तेही सुदृढ राहणार आणि कामाची जे एफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार। सर, कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।